अरे रातले कोण कुठे जायला होतं, काय जायला होतं, कोण येईल होतं, सगळं आमले माहीत शे. कसाले चुत्या बनाडतस तुमले असे वाटस या कुठे शेत, दूर शेत, काही शेत. अरे या चुत्या बनाडतस. नवीन बॉयफ्रेंड बनवण्याकरता काही करतात व त्यांना माहिती आहे जुन्याला सगळं काही माहिती आहे, म्हणून ते जुन्याला टाळाटाळ करतात. लक्ष देऊन ऐका. म्हणून यांच्या खोट्याच्या बळी पडू नका. यांना बदनाम केल्याशिवाय सोडायचं नाही. आणि जे काय आहे ते सगळं आपल्याजवळ सबूत ठेवायचं. वेळेवर यांच्या ज्या साथ देणाऱ्या व यांच्या काही असतात साथीदार, यांना पण सोडायचं नाही. सगळ्यांना बदनाम करायचं. कारण का, यांना गावात राहण्याचं, तोंड दाखवण्याची लायकीसुद्धा ठेवायची नसते. कोण किती वाजायला गेलं, कोण कुठं गेलं, कोण किती वाजेला आलं, हे सगळं माहीत असतं लोकांना. पण कारण घरच्या नवऱ्यांना चुत्या बनवतात. हे असं झालं, ते तसं झालं, इथं बसलेली होती, तिथं बसलेली होती, इथं असं केलेली होती, तिथं तसं केलेली होती. पण ते काही, तो बिचारा भोळा महादेव असतो, त्याला काही त्याच्यातलं काही जाणकारी नसते. असूनही त्याला धमकी दाखवायची, तू का नाही असाच करतो, तू का नाही तसाच करतो, त्याला खोटं ठरवायचं. पण हे खोटं यांचं उघडकीत येऊ नये म्हणून हे असे करतात. मला पण माहिती आहे, मला पण सगळा अनुभव आलेला आहे. व मी, माझा एक मित्र आहे सुरतमधला, त्याची गर्लफ्रेंड होती आणि तिच्या पण काही मैत्रिणी होत्या. पण तिच्या मैत्रिणींचा जो गर्लफ्रेंड आला, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र यायचे आणि त्यांच्याशी हिला पण गंदा व्यवहार करायला लावायचे. हां, त्या सांगायच्या काही नाही हो, याला काय माहिती पडणार. पण मला त्या मित्राने मला रात्री कॉल केला सुरतहून, दादा माझ्याशी असं असं घडलेलं आहे. मग त्याला म्हटलं तू काहीच बघू नको, व्हिडिओ टाक. तुझ्या गर्लफ्रेंडच्या ज्याही मैत्रिणी असतील त्यांचं जे काही कारस्थान असेल, वेळ आल्यावर सगळं मीडियावर व यूट्यूबवर व इंस्टावर सगळे टाकून देणे. व त्यांच्या फॅमिलीतलं कोणीही काही विचारायला आलं तर त्यांना सगळं दाखवून देणे. हे सगळं सबूत ठेवणे हे एकदम जरुरी असतं आणि हे ठेवायचं. आणि जो काही म्हणतो ना, जो काही त्यांच्याकडनं साथ देतो, ही अशी नाही ती तशी नाही, तोही खोटा असतो. कारण त्यालाही माहिती असतो, तो त्याच्या मित्राला सांगतो देखील, माझी मैत्रिणी, माझी गर्लफ्रेंड आहे, तिची मैत्रिणी, तुला काय करायचं, तिच्यासोबत मी तुझं काम करणार. असं घडलेलं आहे, भरपूर लोकांमध्ये घडलेलं आहे. आम्ही असं भरपूर बघितलेलं आहे. म्हणून सांगतो, यांच्यावर विश्वास करू नका. यांना फक्त सापडेल तिथं, वेळ येईल तिथं दाखवून देण्याचं. या ज्यावेळेस बदलल्या त्यावेळेस आपणही देखील दाखवायचं की आपणही किती बदललेला असतो. यांनी यांची लायकी ज्यावेळेस दाखवली ना, त्यावेळेस आपण पण आपली लायकी यांना दाखवून द्यायची की आपण काय चीज आहे. पुन्हा फिरून कोणाच्या जिंदगीत किंवा कोणाच्या मनाशी खेळायला यांना जागा नको पाहिजे. यांना यांच्या घरपोच व यांच्या फॅमिलीपोच जाऊन, तुम्हाला काही माहिती असेल यांचं काही फॅमिली वगैरे सगळं काही असेल, सगळ्यांना दाखवायचं की या कशा वागतात, काय वागतात. बरोबर. यांना सोडायचं नाही, यांना सुटका द्यायची नाही. यांना ना आपल्या झाल्या, ना त्यांच्या पतीच्या होऊ द्यायच्या, ना त्यांच्या परिवाराच्या, ना कोणाच्याच होऊ द्यायच्या. यांना सगळे म्हणजे धोबी का कुत्ता ना घाट में ना बीच में लटका देने का, ऐसा एक वादा रखने का भैया. ये बात समझ लो, ये ऐसी बात है. बरोबर. ये बार बार नंबर बदल डालते और लोगों को चूतिया बनाते. मेरे पास मोबाइल नहीं, मेरे पास लौड़ा नहीं, मेरे पास ये नहीं. अरे सब कुछ है तेरे पास, लेकिन तूने नंबर बदल डाला है. तू खाली लोगों को चूतिया बनाती. तेरा जो पहला बॉयफ्रेंड है ना, उसको चूतिया बनाती है. उसको बोलती है कि मेरे पास मोबाइल नहीं है, पर सब कुछ उसको मालूम रहना चाहिए. सब कुछ उसका अपडेट हो, कहाँ गई, किधर नहीं,
सब कुछ लेना और बाकी छोड़ना नहीं। ये बात सही है भैया। रात को कौन किधर गए, कितने बजे आए, क्या नहीं, क्या करा क्या नहीं, सब कुछ मालूम रखना चाहिए। किसके घर पे गई, किधर गई, क्या नहीं, वो सब कुछ मालूम है। सब कुछ मालूम रखना चाहिए भैया। ऐसा ही ध्यान रखो, ऐसी ही गर्लफ्रेंड बनाओ, नहीं तो मत बनाओ। जो सच्चे दिल से प्यार करती है ना उसको धोखा मत देना। अगर जो धोखा देती है ना तो उसको धोखे से ही धोखा देना चाहिए, उसको छोड़ना नहीं, वो चाहे कितनी भी परिंदा हो।